मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज, चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही भर. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के क्रिएशन 77वरील एका नवीन व्हिडिओमध्ये. फायनली आजचा व्हिडिओ म्हणा इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्गवरती बनवतो. तरी आजच्या व्हिडिओला सर्वांनी लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओचं जे काही मटेरियल पाहिजे असेल त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे व बीटमार्क व शेक इफेक्ट प्रीसेटची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तर तुम्ही तिथून ते आपलं बीटमार्क व मटेरियल सर्व तुम्ही डाउनलोड करून घ्या व प्रोजेक्ट आपल्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या. जर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ बनताही कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा. इंस्टाग्राम आय डीची लिस्टसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि फॉलो करून मला मेसेज करा मित्रांनो, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही तुमचं अलाइट मोशन ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या साईडला प्रोजेक्टवरती क्लिक करा आणि अशा प्रकारे तुम्हाला शेकेबल बीटमार्क प्रोजेक्ट दिले असतील तर तुम्ही ते इम्पोर्ट करून घ्या. त्यानंतर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करता अशा प्रकारे दिसेल मित्रांनो तुम्हाला जो. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचा आणि प्लसवरती क्लिक करा, मीडियामध्ये या आणि तुम्हाला ज्याच्या कोणाचे फोटो ॲड करायचे तर तुम्ही त्याचा पहिले फोल्डर ओपन करून घ्यायचा. त्यानंतर पहिला फोटो घ्यायचा, याला सुद्धा नेक्स्ट बीटपर्यंत वाढून घ्यायचा मित्रांनो. एक्स्ट्रा पार्ट कट करा आणि थ्री ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया परत प्लसवरती क्लिक करा मित्रांनो, मीडियामध्ये या. नेक्स्ट फोटो घ्या, याला सुद्धा आपल्या बीटपर्यंत यायचा आणि एक्स्ट्रा पार्ट कट करायचा. थ्री ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया. त्यानंतर मित्रांनो प्लसवरती क्लिक करा, मीडियामध्ये या. परत 3 नंबरचा फोटो घ्यायचा, याला सुद्धा आपल्या बीटपर्यंत यायचा आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून थ्री ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया. परत मित्रांनो मीडियावरती क्लिक करायचा आणि हा फोटो घ्यायचा, याला सुद्धा थ्री ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचे आता जे काही फोटो राहिले असतील तर तुम्ही ते ॲड करून घ्या. मी थोडं व्हिडिओ स्किप करून घेतो. तर मित्रांनो, तुमचे फोटो ॲड झाल्याच्या नंतर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला आल्याच्या नंतर तुम्ही वरी स्क्रॉल करा मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर रेक्टँगलवरती लॉंग प्रेस करा, याला सुद्धा आपल्या वरती ओढून घ्यायचं मित्रांनो. तर तुम्ही आता बरोबर हे रेक्टँगल आपल्या अर्ध्यामध्ये घ्या, जिथे कोणी आपले अर्धा फोटो राहतील तिथपर्यंत तुम्ही हा रेक्टँगल ॲड करून घ्यायचा. तर मित्रांनो, तुम्ही रेक्टँगल इथपर्यंत घ्यायचा. तर तुम्हाला मित्रांनो 11 सेकंदापर्यंत हा रेक्टँगल दिला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचा, वरी स्क्रॉल करा. त्यानंतर इथं लॉंग प्रेस करा टेक्स्टवरती आणि हा टेक्स्ट तुम्ही रेक्टँगलच्या वरती घ्यायचा. त्यानंतर अशा प्रकारे टेक्स्ट ॲड करायचे. त्यानंतर मित्रांनो पडद्यावर यायचा, या टेक्स्टवरती लॉंग प्रेस करायचा आणि यालासुद्धा आपल्या रेक्टँगलच्या वरती वाढून घ्यायचा. तर मित्रांनो वर घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर पडदा नेक्स्ट बीटपर्यंत यालासुद्धा लॉंग प्रेस करायचा आहे टेक्स्टवरती, रेक्टँगलच्या वरती यालासुद्धा घ्यायचं आहे टेक्स्ट. पडदा मित्रांनो या टेक्स्टवरती क्लिक करा आणि हा सुद्धा रेक्टँगलच्या वरती घ्यायचा. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व टेक्स्ट ॲड करून घ्या. मी थोडा व्हिडिओ स्किप करून घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे टेक्स्ट ॲड होतील. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन द्या की आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करा. त्यानंतर तुम्ही या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या थ्री ऑटो क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. त्यानंतर बॅक यायचा, बॅक आल्याच्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचा, वर स्क्रॉल करा आणि पहिल्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करा आणि थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्टमध्ये यायचा, थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो त्याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये या थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आता जिथपर्यंत तुम्हाला रेक्टँगल दिला आहे तिथपर्यंत तुम्ही हा इफेक्ट ॲड करायचा. तर मित्रांनो 11 सेकंदापर्यंत तुम्ही हा इफेक्ट ॲड करून घ्या. तर मित्रांनो तुमचा इथपर्यंत हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. त्यानंतर तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बॅक या, आपल्या शेक इफेक्ट प्रीसेट ओपन करा, या टेक्स्टच्या समोरवरती या फोटोवरती क्लिक करायचं. परत येता तुम्ही इफेक्टवरती क्लिक करा, थ्री ऑटो क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करायचा. त्यानंतर बॅक या, बॅक आल्याच्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं. चालू प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही आता सिम्पली 11 सेकंदापर्यंत या. 11 सेकंदापर्यंत आल्याच्यानंतर मित्रांनो या फोटोवरती क्लिक करायचं. या फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करा, थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो
तुम्ही या एका फोटोला हा इफेक्ट ॲड करायचा. त्यानंतर बॅक आहे आपल्या शेक इफेक्टमध्ये आणि आता शेक इफेक्ट प्रेसेटमधल्या शेवटच्या फोटोवरती क्लिक करा. इफेक्टवरती क्लिक करा आणि थ्री ऑटो क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करा. कॉपी झाल्याच्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं मित्रांनो. आता तुम्ही मित्रांनो थोडं समोर या 12 सेकंदावरती. 12 सेकंदावरती आल्याच्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं. त्यानंतर इफेक्टवरती क्लिक करा आणि थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत या मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचं आणि इफेक्टवरती क्लिक करून थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत या मित्रांनो तुम्ही थोडं समोर यायचं. समोर आल्याच्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करा. इफेक्टवरती येऊन थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती क्लिक करा. इफेक्टवरती या थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे आता जे काही फोटो राहिले असतील तर तुम्ही त्या फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. तर मित्रांनो तुम्ही हा इफेक्ट आपल्या सर्व फोटोला ॲड करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या फोटोवरती क्लिक करा. इफेक्टमध्ये या थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर मित्रांनो या प्रकारे तुमचे सर्व इफेक्ट ॲड होतील. त्यानंतर तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन बॅक यायचं. आपला शेक इफेक्ट प्रीसेट ओपन करायची. तुम्ही सिंपली या वरच्या टेक्स्टवरती क्लिक करा. इफेक्टवरती या थ्री ऑटो क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. त्यानंतर कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करायचे. त्यानंतर बॅक या मित्रांनो आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये. आता तुम्ही वर स्क्रॉल करत अशा प्रकारे. त्यानंतर वरच्या टेक्स्टवरती क्लिक करा. इफेक्टवरती या आणि थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत या मित्रांनो आपल्या नेक्स्ट टेक्स्टवरती क्लिक करायचं होतं. नंबरच्या इफेक्टमध्ये या आणि थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर मित्रांनो जसं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर या प्रकारे तुम्ही आपली आता वरच्या टेक्स्टचा हाच इफेक्ट ॲड करून घ्यायचा. परत मित्रांनो नेक्स्ट टेक्स्टवरती क्लिक करा. इफेक्टमध्ये या आणि थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो त्या समोरच्या टेक्स्टवरती क्लिक करा आणि इफेक्टवरती क्लिक करून हा इफेक्ट या टेक्स्टला ॲड करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आता हा इफेक्ट आपला 11 सेकंदापर्यंत हाच इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा. तर तुम्ही मित्रांनो हा वरच्या टेक्स्टचा एक इफेक्ट ॲड करून घ्या. तर मित्रांनो तुम्ही या टेक्स्टला इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर तुम्ही आता आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्याच्यानंतर परत शेक इफेक्ट प्रीसेट ओपन करायची. त्यानंतर खालच्या टेक्स्टवरती क्लिक करा. इफेक्टमध्ये या थ्री ऑटो क्लिक करून कॉफी इफेक्टवरती क्लिक करा. त्यानंतर बॅक या मित्रांनो. बॅक आल्याच्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं. आता वर स्क्रॉल करा आणि खालच्या टेक्स्टवरती क्लिक करा मित्रांनो. इफेक्टमध्ये या थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो नेक्स्ट टेक्स्टवरती क्लिक करायचा आणि इफेक्टवरती क्लिक करायचा आणि थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो 3 नंबरच्या टेक्स्टवरती क्लिक करा आणि इफेक्टमध्ये येऊन थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. परत मित्रांनो त्याच्या समोरच्या टेक्स्टवरती क्लिक करायचा. इफेक्टमध्ये येऊन थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर मित्रांनो व्हिडिओ हा व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर समजेल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट आपल्या आता जे काही टेक्स्ट राहिलेले असतील त्या टेक्स्टला तुम्ही हा इफेक्ट ॲड करून घ्या. तर मित्रांनो तुमच्या आपल्या टेक्स्टला इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला इथं प्लसवरती क्लिक करून रेक्टांगल घ्यायचा. थ्री ऑटो क्लिक करून स्विच टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करा. कलर अँड फिलमध्ये तो कलर रिमूव्ह करा. परत बॉर्डर आणि स्ट्रोकमध्ये स्ट्रोक एनेबल करा आणि कलर व्हाईट होऊन थोडा स्ट्रोक वाढून घ्यायचा. वाढवल्यानंतर रेक्टांगलवरती क्लिक करा. व्हिडिओच्या एंडिंग पण वाढून घ्यायचा. वाढवल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला या. स्टार्टिंगला आल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओ एक्सपोर्टिंग बटनावरती क्लिक करा आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.